नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही या गावी आलेलो आहे। मोही गावच्या हद्दीत असलेल्या श्री बिल्वेश्वर अर्थात बेलदेव या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जे दृश्य बघत आहात ते भंडाऱ्याचं आहे आणि या भंडाऱ्याचे एक वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य म्हणजे पुरणपोळीचा हा भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। खरं तर ही परंपरा मोही गावाने केव्हापासून जोपासलेली आहे भंडाऱ्याची आणि पुरणपोळी करण्याची। त्याचबरोबर कशा पद्धतीने या भंडाऱ्याचं नियोजन केलं जातं या संदर्भात आपण खास करून दाजीराम देवकर अर्थात आबा यांच्याशी बोलणार आहोत। आबा, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। आणि आपला जो बेलदेवचा भंडारा आहे अर्थात बिल्वेश्वरचा, हे अष्टलिंगापैकी एक आहे। शिखर शिंगणापूरच्या महादेवाची जी अष्टलिंग आहेत त्यापैकी एक आहे। आणि या बेलदेवाची भंडाऱ्याची परंपरा किती वर्षापासून आहे आणि पुरणपोळीच का करतात किंवा पुरणपोळीचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता? इथे 500 वर्षापासून हा पुरणपोळीचा स्वयंपाक बेलदेवाला होत असतो। हा बेलदेव म्हणजे त्यांच्या बेलदेवाच्या पिंडीवरची जो साळुंका आहे त्या साळुंक्यावरती बेलाचं आकार आहे बेलाचा, आणि बेलाच्या आकाराच्या साळुंकेला रघुरुद्र लागतो। हा रघुरुद्र कुठंच नाही, शंकराच्या कुठल्याही देवस्थानापाशी रघुरुद्र होत नाही। हा 500 वर्षापासून चाललेला सोहळा आहे। गावात 1 महिन्यापासून समान वर्गणी घेतली जाते घरटी, आणि ते सोखुशीनं लोक देतात। आणि पुरणपोळीच का तर ह्या देवाला पुरणपोळीचाच नैवेद्य चालतो। भाजी भाकरी आणि पुरणपोळी नैवेद्य करताना आणि रघुरुद्र बोलताना 11 ब्राह्मण लागतात। 11 ब्राह्मणांनी रघुरुद्र बोलायचा असतो, आणि त्या पद्धतीनं हा सोहळा फार दिवसापासून चालत आला। इथे वर्गणी केल्यानंतर वर्गणीची येणारी रक्कम ही त्या भंडाऱ्यात खर्च केली जाते। त्यांना लागणारं साहित्य गावातनं प्रत्येकाच्या घरून आणलं जातं, भांडी हे। आणि दुसरी गोष्ट की त्याची जी मसाला बनवला जातो ती गावातच चटणी आणून मेंढपाळ करणारे जे असतात ते मसाला बनवतात। आणि ज्यांच्या घरी ह्या वर्षी लग्न झालं त्या लग्नाच्याकडून दुर्डी आणली जाते, त्या दुर्डीचा उपयोग भंडाऱ्यात केला जातो। अशा तऱ्हेने ही पारंपरिक पद्धतीने भंडारा होत असतो। साधारण प्रत्येक वर्षी तुम्ही हा भंडारा घालता, पण पुरणपोळीचा स्वयंपाक करणं अवघड असतं। पण हे पुरणपोळीचं स्वयंपाक करताना म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करताय किंवा महिलांना अगोदर कसं निमंत्रण दिलं जातं किंवा कसं नियोजन असतं तुमचं गावकऱ्यांचं? परंपरेप्रमाणे प्रत्येक घरातून महिला स्वयंपाकाला येतेच कंपल्सरी। ह्या देवाचं महत्त्वच आहे ते की त्यांना कुठलंही काम सांगावं लागत नाही। कणिक मळणे, पुरण दळून पुरुषांनी रात्रीचं येऊन अगोदर पुरण शिजवून ठेवायचं आणि ते दळून पुरण तयार करून ठेवायचं। महिलांनी कणिक मळायची आणि प्रत्येकाने आपापल्या चुलीवरची पोळ्याचा स्वयंपाक करून तो पोळ्या कलेक्ट करून
एक ठिकाणी ठेवायच्या, भात आमटी सर्व बनवून मग नंतर सर्व लोकांना त्याचा प्रसाद वाटायचा. तर एक सांगा की ही पुरणपोळीची परंपरा तुम्ही जोपासलेली आहे, पण कधी असा प्रयत्न केलेला आहे का की पुरणपोळी न करता लाडूचा किंवा अन्य कुठला पदार्थ करून तुम्ही बघितलेला आहे का? असं एक वर्षी आम्ही केलं होतं की लाडूचा भंडारा घातला होता, पण त्यांनी त्या देवाच्या काही भक्तांनी असं सांगितलं की हे असं नाही चालत, लहान मुलानं पोळीतलं पुरण खाल्लं पाहिजे. स्वयंपाक करताना चुलीच्या बाजूला बसून लहान मूल ही पुरणपोळी खाती तोच देव आहे. आणि बालगोपाळ येऊन सर्व प्रसाद खातात आणि म्हणूनच भंडारा हा नाव ठेवलेला आहे. हा भंडारा म्हणजे सर्व बालगोपाळांचा प्रसाद आहे तो.